देवाचं चिंतन आहे का? कारण आजचं चिंतन कशाचं आहे ऐकताय ना? आजचं चिंतन कशाचं आहे? हां, तुमच्या दोघांच्या तेवढं लक्षात आलं का? तुम्हाला नाही का कळलं आज कीर्तन कशाचं आहे? आज कीर्तन कशाचं आहे? मागणीच आहे. मग देवाला मागणी मागायची, बरोबर? मागणी मागणाराही त्या अधिकाराचा लागतो आणि देणाराही त्या अधिकाराचा. देवाला का मागावं? कारण अधिकार आहे देवाकडे द्यायचा, सगळं देवाकडे. मागल ते देतोय. हो, मागल ते देतोय. तरुण पोरांनी बायका मागाय चालू केलं. कुणाला? परवा दिवशी महाराज कीर्तनावरून जाताना आमच्या गावात अगदी दर्शनाकरता वडील थांबले. 4-5 पोरं थांबली होती. कुणाच्या? मारुतीच्या मंदिरात. मारुतीला म्हणत होते, मारुतीरायाला म्हणत होते, देवा तुझ्यासारखं आम्हाला नाही राहायचं, या वर्षी तरी डोक्यावर अक्षदा. अरे मागून मागून मागताय तरी कुणाला? ओ महाराज, एवढं अवघड म्हणलं कसं व्हायचं? मागावं काय हेही कळालं पाहिजे. कारण देणारा देव आहे, पण कळलं पाहिजे का नाही? आणि आपण का देणारं होऊ शकत नाही? आपल्याला देण्याचा अधिकार होता पण आपण गमावला. काहीही कुणी काय मागितलं की त्याला कळालं पाहिजे कुठं काय कसं द्यावं, बरं का? याचं सुद्धा शास्त्र आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. आता पहा, देवानेच द्यावं असं नाही, तुम्ही आम्ही पण दिलं पाहिजे. सप्ताहामध्ये आलाय, सप्ताहामध्ये दान धर्म करा, दान धर्म करा, आपली एखादी सेवा द्या. दान धर्म कोणत्याही स्वरूपात असू शकतं, फक्त पैशाच्या स्वरूपामध्ये दान धर्म असावा असं मी म्हणत नाही की फक्त पैसेच द्या. दान धर्म कोणत्याही स्वरूपात असू शकतं. दान अन्नाच्या स्वरूपात असू शकतं, ज्ञानाच्या स्वरूपात असू शकतं. मग काहीही द्या. सप्ताह चालू आहे का नाही? सप्ताह चालू आहे का नाही? येत आहे ना सप्ताहाला? आता आपल्या सीताराम महाराजांसमोर सप्ताह आहे, एवढे बाहेरचे महाराज लोक येऊन कीर्तने करतायत. मग काही ना काही आपल्या वतीने असावं. आपल्या वतीने अन्नदानात सेवा द्यावी, आपल्या वतीने महाराजाच्या गळ्यामध्ये घालणारे हार द्यावे, आपल्या वतीने टाळकऱ्यांचं काही काही द्यावं. हे लय वाटत असेल तर पाकिट द्यावं. म्हणजे काहीतरी देणं भाग आहे का नाही? कुणाचं तरी काही ना काही द्यावं. आमचं खूप वाटत असेल तर पकवाजाचं द्यावं. पकवाजाचं पाकिटाचं नाही म्हणत, म्हणजे द्यावं. पण महाराज तेही लोक द्यायला तयार नाही. देता आलं पाहिजे. एवढे पकवाजे लांब लांब न येणार, वाजवणार, तर लोक काय म्हणणार की घरूनच कणिक पण घेऊन या. कसं व्हायचं मग? सगळं पाहिजे का नाही? तेही देता आलं पाहिजे. आणि जरी तुम्हाला इथं आल्यानंतर नाही बाकीचं काही देता आलं तर सांगेन, आजच्या कीर्तनातनं जेवढं काही तुम्ही घ्याल तेवढं घरी गेल्यानंतर इतरांनाही देण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याकडं खूप थोडासा वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्तीचं चिंतन आपल्याला मांडायचं आहे, कारण वेळेच्या पुढे जाऊन जमत नाही. इतरत्र जमतं पण इथं काही जमणार नाही. पण माझं प्रथम सांगणं आहे, तुम्ही लक्ष देऊन कीर्तन ऐकलं, मन लावून कीर्तन ऐकलं तर कीर्तन व्यवस्थित शेवट जाईल. नाही ऐकलं तर शेवट जाणार. कुशाल नाही म्हणतो, जाईल शेवट. कसं का होईना शेवट लावायचं आपलं तर काम आहे महाराज. पहा, देवाकडे मागतात कारण देवाला देण्याचा अधिकार आहे, तुकोबाऱ्यांना मागण्याचा अधिकार आहे. भगवंत देतात पण ऐका, भगवंताचा बघ नियम आहे, घेसी देवा देसी ऐसा अससी उदार. जेव्हा तो काहीतरी घेतो ना तेव्हाच तो देतो. काय मग महाराज? नामचिंतन करा, त्याचं भक्ती करा त्याची, सगळं आपलं पुरवल्याशिवाय राहणार नाही, पण करावं लागेल. अरे आपण कधी मंदिरात घंटा सुद्धा वाजवायला गेलो नाही आणि आपली इच्छा देवाने माझी इच्छा पुरवलीच पाहिजे. करा ना देवासाठी काहीतरी करा, त्याशिवाय कसा देव देणार आहे? करावं लागेल. माझ्या तुकोबारांनी एवढं केलं. तुम्ही म्हणसाल काय केलं तुकोबारांनी असं, आणि तुम्ही म्हणसाल खूपच साधू संतांनी केलं. तुकोबारांनी एवढी भक्ती केली म्हणून तर त्यांच्या पायाच्या ठसा सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. करावं लागतं, त्याच्याशिवाय देव काही देत फुकट कुणाला काही देत नाही. म्हणून माझ्या तुकोबारांनी भक्ती केली आणि एवढी भक्ती झाली की भगवंताला काळजी पडली. ओ तुकोबाराय, अहो मागा ना काहीतरी, का तुमच्या भक्ती पुढं मला ताटमान करायला येत नाही, मला वाकून राहावं लागतं. अहो मग तुमच्यामुळे सगळ्यासमोर मला वाकून
राखून राहावं लागेल. मग असं करा, काहीतरी मागा, ओझं करू नका. आता तुकोबाराय म्हणतात आमच्या परंपरेमध्ये मागण्याचं नाहीच का. म्हणतात ना की माझ्या परंपरेमध्ये आमच्या वडिलांनी आमच्या घराण्यामध्ये असं सांगितलं की काही मागणे हे अमानुचित वडिलांची रीत. कारण म्हणतात आमच्या वडिलांनी कधी आम्हाला शिकवलंच नाही मागायचं. मग आमच्या वडिलांनी फक्त एकच सांगितलं, माझ्या वडिलांची मिरासी गाते, वडिलांची खरं का मागितलं त्याचं कारण आहे की आता तुकोबाराय म्हणतात वडिलांनी सांगितलंय मागायचं नाही, पण आमच्या आई साहेबांनी ती प्रथा मोडली. काय म्हणले? आमच्या आई साहेबांनी ती प्रथा मोडली की देवाला काही मागायचं नाही. आमच्या वडिलांनी सांगितलं मागायचं नाही, पण आईने प्रथा मोडली म्हणून मी मागतो म्हणे. कधीपासून मोडली? गोड असा प्रसंग आहे का. ज्या क्षणी तुकोबारायांची आई, तुकोबारायांच्या आईचं नाव काय काय महिला मंडळ? टीव्ही बघती का? टीव्ही सगळं आम्हाला कळतं. मालिकेतले महाराज सगळ्याची नावं विचारा. इथं एवढ्या बायका बसल्या, सगळेच मालिकेतलं नटनटीचे विचारा किंवा त्या सासू सुनेचे विचारा, सगळे तोंडपट आहेत. आणि असलं म्हटलं महाराज तसलं विचारतो हे माहीत असलं पाहिजे. आता तसे म्हणतात की संताचं कुळ कधी काढू नये, परंतु माहीत असणं गरजेचं आहे का नाही. आलाच एखादा बाहेरचा सांगा म्हणे असं तसं विचारलं काय करायचं, आपल्याला माहीत असलं पाहिजे महाराज. म्हणून तुकोबारायांची आई कनकाई माता आणि तुकोबारायांच्या वडिलांचं नाव. आता माझी इच्छा आहे बोल्लोबांनीच बोलावं. काय नाव काय? अहो सांगितलं की आता. हां बोल्लोबा महाराज. आता कनकाई माता आणि बोल्लोबा. कनकाई माता नी पाहिलं की बोल्लोबा कुठं चालली आहेत? पंढरपूरला वारीला चालली आहेत. ओ पतिदेव कुठं? बघा अगोदरच्या काळामध्ये आदर होता. अगोदरच्या काळामध्ये आदर होता. कधी स्त्री पतीला परमेश्वर म्हणायची, परमेश्वराला आरतुर करत. आता आरतुऱ्यावर आलं. ऐ रोहित कुठं चालला? कुणाला? तुम्हाला तो डायरेक्ट नवऱ्याला महाराज. आता तो आदर होता कारण तेव्हाच नातं तसं होतं महाराज. अगोदरच्या काळातल्या बायका नवरा जेवल्याशिवाय जेवण करत नव्हत्या. आता तू जेवण आहे तर नको जेव, माझं पोट भरलं पाहिजे. म्हणजे बायकांनी नवऱ्याची वाट बघत उपाशी मारावं असं मी म्हणत नाही. फक्त प्रत्येक नात्याचं एक वेगळं स्थान असतं, आदर असतो, सन्मान असतो, तो टिकला पाहिजे गड्या. मला एवढंच सांगायचं. बाकी तुम्ही कसंही वागा बरं का, पण पती हा परमेश्वर आहे असं समजून. म्हणजे बायको काहीच नाही असं म्हणत नाही मी. कधी कधी काय घरामध्ये पत्नी कमवणारी असते. आता पहा खूप गोड नातं होतं त्या दोघांमध्ये. कनकाई माता चिडल्या
मी एकटा चाललो. असं काय करता ज्ञान मला. आणि कसं असतं, जोडीने परमार्थ केला तर त्याचं फळ घराला मिळतं बरं का. ऐकताय ना खरडीकर, ऐकताय ना. जोडीनं परमार्थ करा म्हणजे त्याचं फळ घराला. आपली जोड राहते वेगळीकडेच महाराज. जोडीनं परमार्थ केला पाहिजे. जोडीनं पंढरपूरला जावं ना. आपल्याला काही पंढरपूर लांब नाही ना, खरंच लांब नाही ना. एक 11 किलोमीटर आहे ना, बरोबर ना. मी पण मॅपवरच बघितलं ते येताना. 11 किलोमीटर जवळच आहे आपल्या घर जवळ. पंढरपूरला विचार करा, आपल्या जवळ पंढरपूर असून सुद्धा आपल्याला वर्षातून एकदा फक्त जायला भेटतं. आणि लांबची लोक प्रत्येक वारीला येतात. पण जोडीनं जावं. आता एवढी माणसं बसलीत, सगळे तुम्ही म्हटला की पंढरपूर जवळ आहे, बरोबर म्हटला ना. पंढरपूर जवळ आहे म्हटला. आता मला खरं खरं उत्तर द्यायचं. सीताराम महाराजांच्या मंदिरामध्ये बसलोय, खोटं बोलायचं नाही. इथं बसलेले किती लोक पंढरपूरला गेली, हात वर करा. किती लोक पंढरपूरला गेली वारकरी. तुम्ही गेला नाही, करा करा, मला बघू द्या माझ्या पार्टीची माणसं किती आहेत. करा करा. तुम्ही नाही गेला पकवाजे, तुम्ही करा ना, वर करा. असं वर वर मला दिसू द्या आपल्या पार्टीची माणसं. तुम्ही नाही गेला मंदिर मंडळी, मला बघू दे ना जरा. साईडची मंडळी नाही गेला. अहो नाही गेला म्हणतात. खरडी कुठं पंढरपूर जवळच आहे की. करा करा, हात वर करा, मुकू दे ना मला नेमकं माझ्या बाजूने किती आहेत. ओ वा वा, बरीच लोक गेलेले आहेत. आता एवढी लोक गेलेले आहेत पंढरपूरला, तरी निमित्त आहेत महाराज. मला वाटलं सगळे हात वर करते धना धना. आता पंढरपूरला गेलेत, पण मग सांगणं आहे की पंढरपूरला एकटा विठोबा उभा नाही. कोण उभा आहे? दोघं उभा आहे का नाही? जोडीनं उभा आहे. म्हटलं जोडीनं जाणं काम आहे का नाही. पण जोडीनं जावं. तुम्ही म्हणत चला ना मावशा हो. आम्हाला न्या ना पंढरपूरला महाराज. आणि तुम्हाला सांगेन, तुम्ही जर चालला आणि मावशा आल्या नाही, तुम्ही काय म्हणायचं? चल ग सखे, चल ग सखे पंढरीला, चल ग सखे, चल ग सखे पंढरीला. काय अगं चल तिथं जाऊ, एकदा तरी त्या विठ्ठलाला पाहू, असं तुम्ही म्हणत चला. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणता. आता ह्यांनी म्हटलं, मग आम्ही काय म्हणायचं नाही. तुम्ही म्हणा, धनी मला ही दाखवा ना विठुरायाची पंढरी, धनी मला ही दाखवा ना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी हिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी हिला विटेवरी. धनी मला ही दाखवा ना विठुरायाची पंढरी, मला ही दाखवा ना विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. तो पांडुरंग आपल्यासाठीच आहे. मग असं म्हणा जरा. होय वधनी, तुम्ही म्हणा, तुला जोडीन पंढरपूर फिरवीन, असं म्हणा. पुढचं जरा काही गैरसमज करू नका, असं म्हणा हो जरा. जोडीने जावं. माझ्या आता कणकाई माटेने आग्रह धरला, मला यायचंच, मी थांबणारच नाही म्हणे, मला यायचंय. आणि कसं असतं, बालहट्ट, राजहट्ट, स्त्री हट्ट पुरवावा लागतो. भले कुणी का असते ना. महाराजा सकट, बसलेले सकट, फिरणारे सकट, सगळे जेवढे जेवढे इथं आलेले आहेत त्यांना बायकोचं ऐकावं. खरंय का नाही खरडीकर? खरंय का नाही? खरं बोला, तुम्हाला तुमच्या बायकोचं शपथ आहे. ह्यांना नाही पटलेलं दिसते मला. ऐकावंच लागतं महाराज. ती जर म्हटली होय व कुठं, अगं सीताराम महाराजांच्या मंदिरामध्ये सुंदर सप्ताह बसलाय, लांबने पोरगी कीर्तनाला येणार आहे. अगं जाऊ वाटते कीर्तन ऐकाय चाललाय. घरचं कीर्तन नीट करायला ना, कीर्तनाला बसा म्हणलं की हलतोय का? हलताय का? कुशल नाही म्हणतो. परिस्थिती आहे महाराज, सगळीकडे तेच आहे. तुमचं आमचं काही देवाचं सुद्धा, आता देवाचं सांगितलं असतं पण आपल्याला एवढा वेळ नाही. आता पहा, माझी कणकाई माता खूप आग्रह करायला, ह्या ज्ञानावं मला काय मी अपराध केलाय. मला एकदा देवाला पाहण्याचा अधिकार नाही का म्हणे? मला यायचंय म्हणजे यायचंय असं चल म्हणे. पण तुला नेत नाही याचं कारण आहे की बायका देवासमोर गेल्यावर गप बसत. देवा तुला 32 नारळ पडते, पण ह्या वेळेस माझ्या सुनाला ना तूच. देवाला अरे 900 कन्या पुत्र,
देवा ह्या वेळेस फक्त जावला नीट कर, जावला नीट कर, तुला पेढ देते देवा, सगळ्या गावाला वाटते जावला नीट कर, मग मी तिला नीट करते. बघा मागणं पहा, लय अवघड महाराज. देवाने कुणाचं म्हणून करायचं. आता महाराजांच्या बोलोबांच्या लक्षात आलं की बायका देवासमोर मागितल्याशिवाय राहत नाही. आणि कनकाई मातेला समजवत आहेत, अगं आमचे पिढ्याने पिढीचे देवाला फक्त उपकार आम्ही केले, देवावर नामचिंतन फक्त केले, कधीच देवाला काही मागितलं नाही. पण बायका अशा असतात मागितल्याशिवाय राहत नाही. तुला जर नेलं तू भक्तीचं ओझं कमी करायचे नाही देणार म्हणे, तुला न्या ना हो, तुम्हाला न्यावंच लागेल म्हणे. तुम्ही जर नाही नेलं मी स्वयंपाकच करत नाही, तुम्ही जर नाही नेलं मी स्वयंपाक करत. अगोदरच्या बायकाला स्वयंपाक चांगला यायचा, सुगरणी असायच्या, म्हणून नवरे किती जरी बाहेर गेले तर घरी येऊनच जेवण करायचे. आता उगाच रस्त्याने हॉटेल तयार नाही झाले महाराज. आणि तुम्हाला खरं सांगू, आता याच्यावरून मला आठवलं महाराज, सुगरण असावं. अगोदरच्या बायकांची, तुमच्याकडं चपाती माहिती तुम्हाला, चपाती चपाती, कारण मग अशी जेवण करताना आम्हाला चपातीच वाढायची पण पोळी म्हणायची त्याला. मला वाटायचं पोळीच वाढते काय काय, तुमच्याकडे पोळी म्हणत असतील. चपाती माहीत आहे, भाकरी माहीत आहे, पोळी माहीत आहे. हा, जी सुगरणबाई आहे ना तिची चपाती भाकरी आणि पोळीसुद्धा टम फुगते सुगरणबाईची. पण जी ऐका, जिला चांगला स्वयंपाक जमतो तिची भाकरीसुद्धा फुगते, पण जिला जमत नाही ती स्वतः फुगते. हां, का मी करती म्हणून ह्यांचं घर चालतंय. होय ग बाया होय, तू जास ही दुसरा नाही बसलोय. पण महाराज लय अवघड आहे, सांगेन मी तुम्हाला. बायकांना सगळं जमलं पाहिजे. मग अशी आम्ही बराच वेळ आलो होतो, पण नानांच्या तिथं थांबलो होतो. आता नाना बाजार घेण्यासाठी आले गावामध्ये, तर काय आजीनं आम्ही दोघीच गप्पा मारत होतो. आजी मला म्हणल्या, बाई तुला स्वयंपाक येतो का नाही काय? म्हणलं येतो ना, चांगलं येतो. नाही बाई सगळं शिकावं, बाईच्या जातीला सगळं. म्हणलं मला सगळं येतं, मी पैलवान घराण्यातली आहे, मला सगळं येतं स्वयंपाकापासून ते. त्याच्यामुळे आपलं कोणी नाद करत पुढचं सगळे जाण करायचं, जास्त बोलायची गरज नाही. असं म्हणलं खरंच स्वयंपाक येतो. आता खोटं नाही सांगणार, आता एवढी तुम्ही बसलाय, तुम्हाला खोटं सांगून काय महाराजांच्या समोर आहे. आता ऐका, लय बायका म्हणतात महाराज लोक फक्त आम्हाला टोमणे मारतात, स्वयंपाक येत नाही, सुनेनी स्वयंपाक करावा ना असं तसं. माझा स्वयंपाकाच्या बाबतीत कधी नाद करायचा, मागची मावशी एवढं टक्क जाऊन बघायला लागली. इथं बोलायचं लई सोपं आहे, चल घरी तुला सांगते. मग असं म्हणल्यावर काय आहे महाराज. पण तुम्ही तसा नाद करू, आपलं मला स्वयंपाक येतो बरं का. आमच्या इथं पुण्यतिथीचा स्वयंपाक अख्ख्या गाव जेवण असतं, पोळ्यांचा स्वयंपाक असतो, अख्ख्या गावाला निमंत्रण असतं. माझ्या आजीला सुद्धा असाच राग आला. माझी आजी म्हणायला लागली, नुसतं कीर्तन 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 झालं की शाळा, शाळा झाली की कीर्तन. म्हणे बस, स्वयंपाक वगैरे काय येतो का नाही? कोणी बसवलं स्वयंपाकाला, महाराजालाच येत नाही, जगाला ज्ञान देत. मग काय करायचं, मग स्वयंपाक कर. मग चुलीसमोर बसवलं. आता गॅस होता तरी म्हातारीने मला चुलीसमोर बसवलं, का तर किती परीक्षा बघावी लेकराची. बसू नका बसवलं तर पोळ्या लाटायला दिल्या. आता पोळ्या किती अवघड आहे माहिती आहे का? नाही पोळ्या तरी माहिती आहेत का? कणकीत पुराण का पूर्णात कणिक, तेवढं मला माहिती आहे बरं का. आता पोळ्या सुंदर लाटल्या महाराज. मला काही खरडीचा नकाशा आणि पंढरपूरचा नकाशा नाही जमत. गोल बाय गोल पोळी लाटली आणि तव्यात टाकली, टम फुगायची. कसली पोळी केली, घमघमाट पोळ्यांचा. टोपलं भरून पोळ्या एकटीने लाटल्या आणि एकटीने भाजल्या. आता इथपर्यंत खरं खरं सांगितलं, इथनं पुढं खरं सांगू का? सांगा म्हणत असलं, माझं काही जातं नाही तर सांगू का? इथून पुढं खरं. टोपलं भरून पोळ्या केल्या, एकटीने लाटल्या, एकटीने भाजल्या. अख्ख्या गावातनं दोघांनीच खाल्ल्या. दुसऱ्या दिवशी सलाईनीवरच. परत माझ्या स्वयंपाकाचा कुणी नाद केला. पण बाईला स्वयंपाक आला पाहिजे महाराज. सुगरणी होत्या. मग माझे त्या ठिकाणी कनकाई माता म्हणजे स्वयंपाकच करत नाही, मी नाही करणार म्हणे स्वयंपाक. अगं असं काय करते म्हणे. बरं एवढं आग्रह आहे ना, पण मागायचं नाही, नेतो तुला. बरं ठीक आहे म्हणे. नेलं माझ्या कनकाई मातेला आणि दर्शनाकरता गेल्यानंतर झालं असं, पुरुषांच्या रांगेमध्ये बोललोबा गेले, महिलांच्या रांगेमध्ये कनकाई माता गेल्या. आणि दर्शनाला गेल्यानंतर पुरुषांची रांग संपली, कारण त्यांना मागणं देवाकडे. एकदा दर्शन झालं ना, बस
मोकळं झालं, ते लगेच निघून जातात. पण महिलांचं मला एक सांगणं आहे, आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी म्हणून मला सांगणं आहे की हे देवस्थान आहे, देवस्थानाला पवित्र स्वच्छ चांगलं ठेवावं, तर तिथं देव वास करत असतो. बऱ्याच ठिकाणी जा मोठमोठ्या मंदिरात, या बायकांची अशी सवय असते महाराज, ते पेढा घेणार, पुढ्यातलं पेढा महाराज काढणार, असा चिमकीने काढणार, का सौदीस. परत ते अजून काय असतं, गरुड असतो महाराज, गरुड कुठली तरी मूर्ती जाणार, त्या मूर्तीच्या तोंडात असं पेढा दाबू चिमटवणार, खा बाबा खा, त्याला काही मिळत नाही का हो. पण याच्यामुळे देवस्थान किती खराब झाली याचा विचार करा. आपल्यामुळे देव देणार आहे, देव काय म्हणतो का की मला तुमचा पेढाच पाहिजे, नाही रे, त्याला अपेक्षा नाही, म्हणजे आपलं आहे ना त्याच्यामुळे. मग आता महाराज महिलांचं ते बुक्का व्हा, गंध व्हा, फुलं व्हा, काही व्हा, याच्यात उशीर झाला. माझ्या त्या कनकाई मातेनं उशीर झाला दर्शनाकरता, आणि दर्शनाकरता आल्या पण नरेश पांडुरंग परमात्म्याला समोर पाहिलं आणि मंत्रमुग्ध झाले. हे देवा काय सुंदर आहे रे तू, एवढ्या दिवसातनं मला यांनी आणलं, पण खरं सर काय रूप आहे तुझं. अजूनही पंढरपूरला जा, मुखदर्शन करायला जर गेला ना तुम्हाला पाहायला मिळेल हो देवाचं रूप. विचार करा, देवाच्या मूर्तीचं स्वरूप जर पाहिलं आपण मंत्रमुग्ध होतोय, देव प्रत्यक्षात आला, गेलंच म्हणून समजा. एवढं रूप त्याचं सात्विक आहे. आपण सात्विक नाही म्हणून त्याच रूपाचं तेज आपल्याला सहन होत नाही बरं का. आणि गेले असतील पंढरपूरला, त्यांना माहित आहे की दर्शनाला गेल्यानंतर आता सध्याची अवस्था काय आहे. तुम्ही म्हणसाल की कनकाई मातेनं उशीर झाला, कारण अगोदर देवाला डोळं भरून पाहू देत होते, देवाचं मन भरून दर्शन घेऊन देत होते. आता ते बाजूलाच एक मॅडम उभा राहिलेले असते, पोलीस मॅडम उभा राहिलेले असते, गेला तर बघायला मिळेल महाराज. आपण आपलं मस्तक देवाच्या चरणावर टेकवतोय न टेकवतोय तोपर्यंत ती कवळ्या धरते आणि बाजूला आपटते महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज लय चांगलं जमतंय सांगायला, दोनदा मला आपटलंय म्हणून मला चांगला अनुभव आहे. तसंच आहे महाराज तिथं, पण अगोदर तसं नव्हतं, मन भरून. आणि जसं पाहिलं आणि पाहिल्यानंतर मंत्रमुग्ध झाल्या. कारण किती सुंदर आहे, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये. एवढा रूप देखणं रूप पाहिलं महाराज, काय बोलावं सुचे ना का. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. एवढा सुंदर पाहिला, कारण तो किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. एवढा सुंदर पाहिलं महाराज, कारण सुंदर ते धान उभे विठेवरी करकटेवरी. सुंदर पाहिला, मंत्रमुग्ध झाल्या आणि देवाला पाहून रडायला लागले. देवा सुंदर तर तू आहेच आणि तुझी भक्ती आम्ही करत आलेलो आहोत, पण माझी मनात एक इच्छा आली, पण काय करावं. नवऱ्याने आदेश दिलाय की मागायचं नाही, काय करावं. नुसतं डोळ्याकडे पाहायला लागल्या आणि मुखाकडे पाहत असताना त्या ठिकाणी देवाने जाणलं यांना काहीतरी मागायचं आहे. आणि एवढा चान्स आहे म्हणे आपल्याला, का कारण बोल्लोबा जेव्हा दर्शनाला आले देवाची मान खाली होती, का भक्तीचं ओझ होतं. पण विचार केला हे ओझ कमी करायचं असेल, एवढा चान्स आहे. देवाने रूप बदललं, भगवंत उडी मारून विटेवणं खाली
काव माते चिंतित दिसता, काय काळजी लागली नेमकं? म्हणे काय नाही हो. अहो काय मागायचं असलं मागा, विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा नायक तुमच्या समोर आहे. अहो मागून तर बघा, दिल्याशिवाय राहणार नाही हो. मागितलं असतं पण माझ्या नवऱ्याने सांगितले मागायचं नाही. काय करावं म्हणे, काय करावं म्हटल्यानंतर माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्माने सांगितलं, अहो मागायची गरज नाही, मुखातून मागू नका, फक्त काय करा, तोंडातून हा शब्द काढू नका, फक्त एक करा, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतल्या रोपडे मनोरथ, चिंतल्या रोपडे मनोरथ, मागण्याची आस पाहे मुखाकडे. नुसतं मुखाकडे पहा म्हणे काम होतंय. आणि फक्त माझ्या आईसाहेबांनी फक्त त्यांच्याकडे पाहिलं आणि मनामध्ये इच्छा निर्माण केली, देवा आम्ही तुझी भक्ती करत आलोय, परंतु आमची ही भक्ती अशीच पुढं चालत राहावी, याच्याकरता एखादा तरी तुझ्या भक्तीमध्ये तल्लीन होणारा कुणीतरी आमच्या घरात आमच्या नंतर असावा. एवढं मागितलं महाराज. देव म्हणले बस आपलं काम संपलं. आणि देवाने परत रूप बदललं, गेले महाराज देव. आता मागितलं खरं, पण बाहेर बोलणं विचार केला, एवढा वेळ झालं बायको आपली काय येत नाही, नेमकं झालं काय? काय मागितलं तर नसेल ना, पळतात. अगं उशीर का? नाही म्हणे बायकांच्या रांगेमध्ये जरा उशीर झाला हो. उशीर झाला? काय मागितलं नाही? अहो नाही मागितलं, तोंडातून एक शब्द सुद्धा काढला नाही. बर म्हणे, पण बायकोवर विश्वास नव्हता महाराज. का? कारण बायका बोलल्याशिवाय राहणार नाहीत, मागितल्याशिवाय गप बसणार नाही. मागितलंच असणार म्हणे, म्हणून फक्त बोलोबानी माघारी फिरून पाहिलं तर खाली मान केलेल्या देवानी ताट मान. म्हणले बायकोनी काम केलं, पण आता बोलायला काय येईना का, आता मागून बसले महाराज. आणि अचानक पहा, उदाहरणार्थ मी बरंच काही सांगून गेले, पण मग असे पुजाऱ्यांचं सांगत असताना ते मी सांगितलं उभा राहिलेलं दर्शन घेऊन देत नाहीत. पण इथले पुजारी मला अगदी आवडले महाराज. कारण की गेल्या गेल्या मला माहीत नव्हतं कसं काय करावं काय. त्यांनी सांगितलं महाराज मस्तक टेकवा, अगदी दर्शन कसं काय सांगणारे, समजून सांगणारे. कारण लांब लांब माणसं येतात, प्रत्येकालाच त्या जागेची महती माहीत असते, पण नेमकं त्याचं काय कसं हे माहीत नसतं. हे आपण सांगणं गरजेचं आहे. आपल्या भागाचं, आपल्या गावाचं किंवा आपल्या तीर्थक्षेत्राची महती काय आहे ही जगाला आपण सांगायची असते. हो, पांडुरंग परमात्म्याची महती काय हे साधू संतांनी सांगितली म्हणून कळाली. बरोबर. आपला नवरा कसा हे जगाला बायकोनी सांगितलं तर कळतं. तसं आपण आपल्या साधू संताची किंवा आपण आपल्या देवस्थानाची माहिती जगाला दिली तर कळणार आहे. व्यवस्थित अगदी त्यांनी सांगितलं गोड असं. म्हणून आता तुकोबाराय म्हणतात की आईने मागायला चालू केले, प्रथा मोडली तर देवा मी मागतोच, पण आता तुला सामान्य मागत नाही, तुला दान मागतो म्हणे, दान स्वरूपात मागतो. तुला द्यायचंच असेल ना या भक्ताला तर एकच दे अभंगाचं प्रथम चरण.